राजपूर गावाची लोक खूप जास्त मेहनती आहेत. एक वेळेस हे गाव बंजर जमीन राहायचं आणि इथली लोकांनी त्या बंजर जमिनीवर खोदून खोदून इथे शेती करायची सुरुवात केली आणि त्यांच्या मेहनतीनेच ह्या गावामध्ये जीवन संभव झालं आहे. मी विचार करत होतो की आपल्या गावाचा काही विकास व्हायला पाहिजे, ज्यानं गावाला आयुष्यात जगण्यासाठी अजून सुखसुविधा भेटतील. हो, तू बरोबर बोलतोयस भावा, पण हे होईल कसं? अजून कसं? जाऊन आपल्याला सरकाराशी याच्याबद्दल बोलावं लागेल. तूही कशा गोष्टी करतोय भावा? आजपर्यंत काय सरकारने आपल्या गावासाठी काय केलंय भला जे आता करतील? हो, तू बोलत तर बरोबर आहेस, पण आपल्याला एकदा प्रयत्न तर करायलाच पाहिजे. तर असं कर, तूच जाऊन बोलून ये. जर गोष्ट बनली तर खूप चांगली गोष्ट, आणि नाही बनली तर ह्यापेक्षा अजून चांगली गोष्ट होऊच नाही शकत कुठली. तुझ्या गोष्टी तर मला समजतच नाही भावा, पण मी जाऊन बघतो. जर सरकारला माझी गोष्ट आवडली तर चांगलंच आहे. नंदू तिथून सरळ सरकारी विभागाकडे जातो. पूर्ण दिवस चालत चालत संध्याकाळी तो सरकारी दफ्तरमध्ये पोचून जातो आणि तिथे जाऊन बघतो की दफ्तरची सगळी लोक आपापल्या घरी गेले होते आणि तिकडचा चपरासी दफ्तरला कुलूप लावत होता. कोण आहे भाऊ तू, आणि यावेळेस कुठे जातोय? मी नंदू आहे, राजपूर गावातून, आणि आपल्या गावाच्या विकासाबद्दल बोलायसाठी मी इथे आलो आहे. आता तर ऑफिस बंद झालं आहे. असं कर, तू उद्या येऊन जा. ठीक आहे, मी उद्या येतो. नंदू तिथून परत चालत चालत घरासाठी निघून जातो आणि त्याला घरी पोचता पोचता रात्री होऊन जाते. पैदल चालून खूप थकलोय. आता लवकर झोपून जातो, ज्याने उद्या सकाळी सरकारी दफ्तरला जाता येईल. नंदू सकाळची शिळी भाकर खाऊन झोपून जातो, पण तो आज खूप जास्त दमलेला होता, म्हणून सकाळी त्याची झोप खूप उशिराने उघडते. तो बाहेर येऊन बघतो की सूर्य तर आता डोक्यावर चढलेला आहे. हे आज मला काय झालं? डोळेच नाही उघडले. लवकरात लवकर दफ्तरसाठी निघतो, नाहीतर आज पण परत वेळ होऊन जाईल. नंदू काहीच न खाता सरकारी दफ्तरकडे निघून जातो. तो दिवसभर उपाशी चालत चालत संध्याकाळ व्हायच्या आधी दफ्तरमध्ये जाऊन पोचतो. तिथे बघतो की एक लेडी दफ्तरच्या बाहेर निघायसाठी तयार होत होती. जी, काय तुम्ही ह्याच दफ्तरमध्ये काम करता? हो का? मी नंदू आहे, राजपूर गावातून. नंदू ह्यापुढे काही बोलला असता तोपर्यंत ती बाई त्याला टोकत बोलते. तुमची जी पण समस्या आहे उद्या ऑफिसमध्ये येऊन सांगा. आता तर मी घरी जात आहे. तुम्ही घरी जात आहात, पण आता तर ऑफिसची वेळ आहे. का नाही जाऊ शकत घरी? तू कोण आहेस मला थांबवणारा? जी, मी तुम्हाला थांबत नाही आहे. फक्त एवढं म्हटलोय की तुम्ही माझी समस्या ऐकून घ्या आणि तुमच्याकडनं जे होईल त्याचा समाधान काढायचा प्रयत्न करा. आता मी घरी जात आहे, तू उद्या ये. मी उद्या तुझी सगळी समस्या ऐकून घेईल. बघा मॅडम, मी काल पण आलो होतो आणि बघितलं की दफ्तरमध्ये कोणी नव्हतं, म्हणून आज लवकर आलो. आणि आज पण तुम्ही लवकर घरी जात आहात. कमीत कमी माझी परेशानी तर ऐकून घ्या. मी सध्या काहीच नाही ऐकणार आहे. जे पण बोलायचं आहे उद्या येऊन बोला. एवढं बोलून ती बाई तिथून निघून जाते. नंदू तिला आवाज पण लावतो, पण ती बाई त्याची आवाजला इग्नोर करून तिथून आपल्या घरी निघून जाते आणि नंदू आपला उदास चेहरा घेऊन दफ्तरला बघायला लागतो. तेव्हा तिथला चपरासी बाहेर येतो आणि दफ्तरला कुलूप लावतो. उद्या येऊन जा भाऊ. अशाच प्रकारे इथे उभं राहण्याचा काही अर्थ नाहीये. तुम्ही काल पण हीच गोष्ट बोलले होते भाऊ, म्हणून आज मी लवकर आलो होतो. पण तुमची मॅडम तर आज वेळेपेक्षा आधीच चालल्या गेल्या. आता यात आम्ही काय करू शकतो? ऑफिसर लोक आहेत, आपल्या वेळेनुसार येणं जाणं करतात. आता त्यांना कोण थांबू शकतं भला? आता तर मला इथेच वाट बघावी लागेल, कारण काय माहिती, जेव्हा मी उद्या परत येईल तर तुमची मॅडम परत घरी चालली जाईल. जशी तुझी मर्जी. पण तसं इकडे रात्री खूप थंडी वाजते, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी आपल्या गावाच्या भलाईसाठी एवढी थंडी सहन करू शकतो. तो चपरासी तिथून निघून जातो आणि नंदू तिथेच दफ्तरच्या बाहेर दुसऱ्या दिवस सकाळी व्हायची वाट बघत बसतो. पूर्ण रात्र तो थंडमध्ये ठिठुरत बसतो आणि दुसऱ्या दिवस सकाळी झाल्यानंतर मॅडमच्या येण्याची वाट बघत बसतो.
अर्धा दिवस निघाल्यानंतर ती मॅडम दफ्तरमध्ये येते. नंदू ताबडतोब तिच्याकडे जातो आणि आपली समस्या सांगायला लागतो. मॅडम, आमच्या गावात सरकारद्वारा कुठलाच विकास नाही झाला आहे, म्हणून मला हवंय की सरकार आमच्या गावात काही योजना आणाव्या ज्यांना गाववाल्यांचं आयुष्य अजून सुलभ होऊ शकेल. तुझ्या गावामध्ये शेती तर होते ना? हो, होतात ना. आम्ही स्वतः शेत बनवले आहेत, हातांना खोदून. जेव्हा शेती होते तर ह्याच्याहून जास्त आणखीन काय पाहिजे तुम्हा लोकांना? शेतामध्ये अनाज लावा आणि त्याला कापा. सध्या आमच्याकडे तुमच्या गावासाठी काहीच योजना नाही आहे. नंदू तिला खूप जास्त रिक्वेस्ट करतो, पण ती त्याचं बोलणं अजिबात ऐकत नाही. आणि नंदूला मनामध्ये निराशा भरून तिथून खाली हातच आपल्या घरी परत यावं लागतं, जिथे नमकू त्याला बघून सगळं काही समजून जातो की काय झालं असेल. तुझ्या उदास चेहऱ्यानं सगळं काही सांगून टाकलंय. तू काळजी करू नको, आपण सगळे मिळून काही ना काही उपाय नक्की काढू. आता सगळे गाववाले एक पंचायत बसवतात आणि तिथे फैसला घेतात की आता ह्या गावाचा पर्यटनच्या हिसाबाने बनवावं लागेल. म्हणून सगळेजण गाववाले मिळून गावामध्ये वेगवेगळ्या फुलांची झाडं उगवतात. आता बघशील, लोक आपल्या गावात फिरायला येतील. चारो दिशांनी टेकडी आहे आणि झरणे आहेत, आणि सोबतच फुलं लावून आपण आपल्या गावाच्या सुंदरतेला अजून पण जास्त वाढवलंय. काहीच दिवसामध्ये तिथे काही अंग्रेज फिरण्यासाठी येतात आणि त्यांना ते गाव खूप जास्त आवडतं. संध्याकाळी फिरल्यानंतर ते सगळे गाववाल्याकडून चाय आणि नमकीन मागतात. बाळा, चहा तर आम्ही दररोज पितो, पण हे नमकीन आजपर्यंत कधी नाही पिली. अहो आंटी, ही नमकीन पिण्यासाठी नाही, खाण्यासाठी असते. ह्याला चहा बरोबर खातात. खात असतील बाळा तुझ्या देशामध्ये, आमच्या इथे तर फक्त चहाच पिली जाते. नाही आंटी, नमकीन फक्त आमच्या देशामध्येच नाही पण भारतमध्ये पण खाल्ली जाते. मला तर नाही माहीत बाळा, मी तर आज पहिली वेळा तुझ्या तोंडातून ऐकत आहे. आंटी, आम्हा लोकांना चहाबरोबर नमकीन खाण्याची सवय आहे. नमकीनशिवाय आम्ही चाय अजिबात नाही पित. तू बोलत आहेस तर खरंच असेल, पण बाळा माझ्याकडे नमकीन तर नाही आहे. ठीक आहे आंटी, तुम्ही खूप प्रेमाने चहा बनवला आहे म्हणून आम्ही सर्वजण ह्यावेळीस नमकीनच्या शिवाय चहा पिऊन जाईल. पण पुढच्या वेळीस तुम्ही चहाबरोबर नमकीन पण द्या बरं का, नाहीतरी कोणी पण तुमची चहा नाही पिणार. ठीक आहे बाळा, मी कोणाला तरी शहरमध्ये पाठवून नमकीन मागवून घेईन. सगळे अंग्रेज नमकीन न खाताच चहा पित होते. थोडी चहा पिल्यानंतर त्या सगळ्यांना बिना नमकीनची चहा आवडत नाही आणि ते सर्वजण चहा टाकून देतात. हे बघून म्हातारी आई खूप वाईट वाटून घेते. अंग्रेज म्हातारीला तिच्या चहाचे पैसे देतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा आम्मा नमकूला आवाज लावते. नमकू, अरे बाळा नमकू, लवकर इथे ये. म्हातारी बाई बोलवल्यानंतर नमकू अम्माकडे येतो. अम्मा, सांग, कशी चालली आहे तुमची चहाची दुकान? दुकान तर ठीक चालत आहे बाळा, पण हे अंग्रेज लोक म्हणतात की त्यांना चहा बरोबर नमकीन पण हवी आहे खाण्यासाठी, नाहीतर ते चहा पण नाही पिणार. आता तूच सांग, मी कुठून जाऊन नमकीन घेऊन येऊ? नमकीन तर अम्मा बाजारात मिळेल, पण ते खूप महाग असेल. ठीक आहे बाळा, हे घे, काही पैसे जमा केले आहेत मी. तू बाजारात जाऊन नमकीन घेऊन ये. नमकू अम्माकडून पैसे घेतो आणि बाजारासाठी निघून जातो. दिवसभर चालत चालत नमकू संध्याकाळपर्यंत बाजारी पोचतो आणि त्याला परत येता येता रात्र होऊन जाते. तो बाजारातून अर्ध्या रात्री नमकीन घेऊन घरी परत येतो. रात्र खूप झाली आहे, अम्मा झोपली असेल. उद्या जाऊन हे नमकीन अम्माला देऊन देईल. नमकू झोपून जातो आणि सकाळी झाल्यावर अम्माकडे जातो आणि नमकीन अम्माला देतो. हे घे अम्मा, तुझे नमकीन. अम्मा नमकीनचं पाकिट आपल्या हातामध्ये पकडते. हे काय आहे नमकू, ही तर थोडीशीच आहे. काय तू आणि तुझे घरचे रात्री माझे नमकीन खाऊन गेला? नाही अम्मा, ही तू कसल्या गोष्टी करत आहे? मी तुझी नमकीन का खाणार?
तुम्ही जे पैसे दिले मी ते पूर्ण पैशाचे घेऊन आलो. मग इतक्या पैशामध्ये एवढीच नमकीन भेटते? हो अम्मा, नमकीनचा दाम खूप जास्त आहे. तू जितक्याची 1 कपात चहा विकते तेवढ्या पैशामध्ये तर फक्त 2 लोकांना एक वेळेस चहामध्ये प्यायला मिळेल. मग काय आता मला माझी चायची दुकान बंद करावी लागेल? नाही अम्मा, मी काही उपाय काढतो. कारण ही समस्या सगळ्या गाववाल्यांसाठी आहे ज्यांची चहाची दुकान आहे. गावामध्ये परत एक पंचायत बसते आणि सर्वजण ह्या निर्णयावर पोचतात की जसं गावामध्ये बाकी वस्तूंसाठी शेती होते तशाच प्रकारे गावामध्ये नमकीनची पण शेती केली जाऊ. हो, ही बरोबर गोष्ट आहे. आम्ही आजपासून नमकीनची पण शेती करणार. आता ह्यावेळी सर्वजण आपापल्या जमा केलेले पैशांनी बाजारी जाऊन नमकीन विकत घेऊन येतात आणि त्याला आपापल्या शेतांमध्ये उगवतात. पण त्यांच्या शेतामध्ये नमकीन नाही उगत. हे बघून सर्वजण खूप जास्त निराश होऊन जातात. तुम्ही लोक निराश का होत आहात? विसरून गेला जेव्हा ह्या गावामध्ये काहीच नव्हतं तेव्हा आम्हा लोकांनी आपल्या हातांनी खोदून खोदून इथे शेत सुरू केले होते आणि एक एक शेताला बनवण्यासाठी आम्हाला खूप महिने लागत होते. नाही अम्मा, आम्ही काही नाही विसरलो आहोत. पण शेतामध्ये नमकीन उगवतच नाही आहेत तर यात आपण काय करू शकतो? ठीक आहे, मी ह्या समस्याच्या समाधानासाठी गुरुजीकडे जाते. मी एका गुरुजींना ओळखते. ते अवश्य आमची मदत करतील. अम्मा तिथून सरळ गुरुजीकडे जाते, जो की डोंगराच्या वरती एका गुफेमध्ये साधना करत होते. अम्मा त्यांना आपली समस्या सांगते, ज्यावर गुरुजी त्यांना एक उपाय सांगतात आणि अम्मा त्या उपायाला घेऊन गावामध्ये येते. गुरुजीने एका कलशबद्दल सांगितलं आहे, जो की ह्या गावापासून दूर जंगलामध्ये एका मोठ्या झरण्याच्या खाली ठेवलेला आहे. त्या झरण्यामधून जर काय आम्ही तो कलश घेऊन येईल तर आम्ही नमकीनची शेती करू शकतो. पर अम्मा, त्या कलशाचं नमकीनची शेती करण्याचा काय अर्थ? त्या कलशमध्ये अरब सागरचा नमकीन पाणी भरलेला आहे. जर काय आम्ही त्या पाण्याला आपल्या शेतांमध्ये शिडकणार तर त्याने आमच्या शेतामध्ये नमकीन उगून येईल. ठीक आहे अम्मा, तर आम्ही आजच त्या कलशाला घ्यायला जाऊ आणि तू पण आमच्या सोबत चलशील. गावाचे सगळेजण म्हाताऱ्या बाई बरोबर जंगलकडे जायला लागतात. काही वेळपर्यंत पायी पायी चालत ते सगळेजण झरण्याकडे पोहोचून जातात. हा तो झरणा आहे बाळा, ज्याच्याबद्दल गुरुजीने सांगितलं होतं. ते बघा, तिथे खाली एक कलश दिसत आहे. नमकू कलश घेण्यासाठी जातो, पण झरण्याच्या बहावने तो वाहून जातो. हे बघून गाववाले चिंतित होऊन जातात. मला वाटतं आपल्याला या झरण्याची दिशा बदलावी लागेल. पण हे तर खूप कठीण काम आहे अम्मा. आम्हाला बी तर सोपं काम करण्याची सवय नाही आहे ना बाळा. आणि तसं पण कलश भेटल्यानंतर तर आपल्या लोकांचं जीवन सोपंच होऊन जाणार आहे ना. चला या. अम्मा आणि नमकूच्या बरोबर सगळे गाववाले झरण्याच्या वरती डोंगरावर चढून कुदाळ आणि फावडा घेऊन खोदायला लागतात आणि खोदून झरण्याची दिशा बदलून टाकतात. त्याच्यानंतर नमकू जातो आणि तो कलश उचलून सगळ्यांसमोर घेऊन येतो. हे घे अम्मा, तुझा कलश. हे माझ्या एकटीचा कलश नाही आहे. ह्याचा जादुई नमकीन पाणी सगळ्या गाववाल्यांना बराबरमध्ये वाटलं जाईल, ताकी सगळेजण आपल्या शेतामध्ये ह्याचा छिडकाव करतील. सगळेजण त्या कलशच्या जादुई नमकीन पाणीला आपल्या शेतांमध्ये शिडकतात, ज्याने त्यांच्या शेतांमध्ये नमकीन उगून येते, जो की खूप जास्त स्वादिष्ट आणि लाजवाब होती. आता जे पण अंग्रेज तिथे फिरण्यासाठी यायचा त्यांना चाय बरोबर ती नमकीन पण देत जायचे, ज्याच्यासाठी ते सगळे गाववाल्यांना चांगले पैसे द्यायचे आणि हळूहळू गावामध्ये पर्यटन वाढायला लागलं.